काल शरद पवारांच्या घरी 15 नेत्यांची बैठक झाली आणि मोदी सरकार विरोधात संभाव्य तिसऱ्या आघाडी संदर्भात चर्चाही सुरू झाली। मात्र तिसऱ्या आघाडीचा विषय अजेंड्यावर नाही असं शरद पवारांनी एबीपी माझाला सांगितलंय। सध्याच्या राजकीय स्थिती संदर्भात अधिक आक्रमक होण्यासाठी काय करता येईल याची चर्चा कालच्या बैठकीत झाल्याचं पवारांनी सांगितलं। कोरोना काळामध्ये मोदींच्या प्रतिमेला तडा गेलाय, पण समोर मजबूत पर्याय नसल्यानं राजकीय फटका किती बसेल या संदर्भात शंका असल्यानं विरोधकांनी रणनीती आखण्याची गरज पवारांनी बोलून दाखवली। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कालच्या बैठकीसंदर्भात शरद पवारांनी नक्की काय सांगितलंय? प्रज्ञा, शरद पवारांचा गेल्या 2 दिवसातला जो कार्यक्रम होता तो राष्ट्रीय राजकारणामध्ये खूप चर्चेचा ठरला। एकतर आधी प्रशांत किशोर यांच्यासोबत सलग 10 दिवसानंतरची दुसरी भेट आणि त्याच्यानंतर एकाच वेळी राष्ट्रमंचच्या बॅनरखाली ते जवळपास 15 विरोधी पक्षनेत्यांना भेटत होते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय झालं आहे या बैठकांमध्ये हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं शरद पवारांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर काही एक्सक्लुझिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या शरद पवारांनी आपल्याशी बोलताना स्पष्ट केलेल्या आहेत। एकतर त्यांनी हे पुन्हा एकदा सांगितलं की तिसऱ्या बैठकीचा कुठलाही विषय जो आहे तो सध्याच्या या बैठकांमध्ये अजेंड्यावरती नाहीये, नाही तो प्रशांत किशोर यांच्या भेटीमध्ये होता। प्रशांत किशोर यांनी स्वतःच जाहीर केलेलं आहे की आपण यापुढे निवडणुकीचं काम करणार नाही आणि त्यांचे जे काही भविष्यातले प्लॅन आहेत त्याच्या संदर्भात आपली चर्चा झाली असं पवार म्हणाले। याच्याशिवाय देशामधली जी सध्याची राजकीय स्थिती आहे त्याच्या संदर्भात काही गोष्टींवरती आक्रमक होण्याची गरज आहे आणि त्या संदर्भाने चर्चा या 2 दिवसाच्या बैठकांमध्ये झाली, हे देखील पवारांचं म्हणणं होतं। विशेषतः त्यांनी हे सांगितलं की कोरोना काळामध्ये जे केंद्र सरकारचं काम आहे त्याच्यामुळे मोदींच्या प्रतिमेला थोडासा फटका बसलेला आहे, मात्र त्याचं त्यांना राजकीय नुकसान किती होईल कारण समोर जो पर्याय दिसतो तो सक्षम नाहीये आणि त्यामुळं याच्या संदर्भात विरोधकांनी चिंतन केलं पाहिजे, रणनीती आखली पाहिजे। कारण जरी प्रतिमेला फटका बसलेला असला मोदींच्या तरी ते राजकीय यशामध्ये कसं रूपांतरित होईल याच्याबद्दल विरोधकांनी काम केलं पाहिजे। याच्याशिवाय शेतकरी आंदोलन जे आहे ते यूपी, पंजाब आणि उत्तराखंडच्या पलीकडे कसं नेता येईल याच्या संदर्भातली सुद्धा चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे। आणि एक जो मुद्दा आहे म्हणजे जरी काँग्रेसला वगळून काही ते आता करत नसले तरी काँग्रेसमध्ये गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून पूर्णवेळ अध्यक्ष नाहीये। सोनिया गांधी जरी हंगामी अध्यक्ष असल्या तरी त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये फार सहभागी होत नाहीयेत आणि काँग्रेसला हा पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे सुद्धा सहकारी पक्षांमध्ये काहीसं निरुत्साहाचं, नाराजीचं वातावरण आहे। कारण शेवटी यूपीएतला एक सगळ्यात महत्त्वाचा पक्ष आहे काँग्रेस, ड्रायव्हर सीटमध्ये आहे आणि या पक्षानं अशी इतकी दिरंगाई करायला नको अशा पद्धतीचं एक मत त्यांच्या बोलण्यातून जाणवलं, त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची बाब आहे। याच्याशिवाय आणखीन एक मुद्दा त्यांनी स्पष्ट केला। मागच्या वेळी प्रशांत किशोर यांना तेव्हा जे भेटले होते तेव्हा अशी चर्चा सुरू झाली की ही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भातली काही आखणी आहे का, तर त्याच्याबद्दल शरद पवारांनी हे थेट जाहीरपणे स्पष्ट केलं आपल्याशी बोलताना की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरण्यामध्ये त्यांना कुठलाही रस नाहीये आणि पुरेसे नंबर्स विरोधकांच्याकडे नाहीये त्याची त्यांना जाण आहे। मागच्या वेळी सुद्धा ते असं म्हणाले की नंबर्स नसल्यामुळे आम्ही म्हणजे आमच्या पक्षाने काल ज्या भेटीगाठी झाल्या, काल ज्या बैठकांची सत्र झाली त्यानंतर जे काही प्रश्न उपस्थित झाले त्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं शरद पवार यांनी दिलेली आहेत। अर्थात या भेटीचे आगामी राजकीय वर्तुळामध्ये काय पडसाद उमटतात हेही पाहावं लागेल। प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।